नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा धावत घरी आलेला आहे, कारण फायनली फंडिंग मिळालेलं आहे. त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो. तो आल्या नंदिनीला मिठी मारतो आणि तिला सांगू लागतो की नंदिनी, मला फंडिंग मिळालेलं आहे. म्हणजे त्याचा जो मिनिमम कॉस्ट होमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी त्याला फंडिंग हवं होतं. ते फंडिंग त्याला मिळत नव्हतं. त्यासाठी तो रोज जाऊन भेटायचा, वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधायचा. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याच्या डोक्यात ज्या गोष्टी यायच्या, त्या आणखी काही चेंजेस आहेत का प्रोजेक्टमध्ये करणं, ते सगळं तो करायचा. आणि मग आता फायनली त्याला फंडिंग मिळालेलं आहे. पण त्याला फंडिंग देणारी व्यक्ती कोण आहे हे मात्र खरंच जबरदस्त असं आहे. इकडे नंदिनीला तो म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं, अन्यथा हे पॉसिबल झालंच नसतं. तेव्हा मात्र नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. तो म्हणत असतो की नंदिनी म्हणते की मी कायम तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. तेव्हा जीवा म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तू मला ना माझ्या पाठीशी नको आहे, तू माझ्या सोबत हवी आहे, तुझी साथ मला आयुष्यभर हवी आहे, असं जीवा तिला म्हणतो. तेव्हा नंदिनी आणि जीवा क्षणात या दोघांनाही धक्का बसलेला आहे. कारण हे कसं शक्य आहे, कारण त्यांनी दोघांनी तर एकमेकांबरोबर डिवोर्स घ्यायचं ठरवलेलं आहे, डिवोर्स फाईल केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का आता दोघांनाही बसलेला आहे. इकडे आता काव्य आणि पार्थ बोलत असतात. पार्थला मानिनी म्हणते की तुला माझ्याशी काही बोलायचं होतं का. तेव्हा पार्थ म्हणतो की हो. मग मानिनी त्याला सांगते की तू तुझ्या रूममध्ये थांब, मी आलेच. असं म्हणत मानिनी आता जात असते, काव्या मागे येत असते. तर जाताना मानिनी मात्र हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र मानिनी सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या, आज तू माझ्या मुलाचा हात धरलेला तो शेवटचा, यानंतर पुन्हा त्याचा हात हातात घ्यायचा नाही आणि कायमस्वरूपी त्याच्याकडून लांब व्हायचं. असं सगळं ती बोलत असते. म्हणजे पारच्या समोर ती वेगळं बोलते आणि प्रत्यक्षात काव्य जेव्हा समोर येते तेव्हा तिच्याशी ती वेगळं बोलत आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा इकडे मानिनीने मात्र तो निर्णय घेतलेला आहे. काव्याला मात्र धक्का बसलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मानिनी आता सर्वांबरोबर बोलत आहे, सर्वांना सांगत आहे की युग तू काय केलंस हे, आणि नंदिनी तुला एवढं सगळं माहीत असूनही तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवल्या. या गोष्टीचा मानिनीला खूप राग आलेला असतो. ती ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की काय चाललंय, तर रम्याचं मात्र मध्येच चालू असतं. रम्या म्हणत असते की मामी सांग ना, तू मला न्याय हवाय, कारण आता जर तू आम्हाला शिक्षा केलेली होती, आम्ही गोष्ट लपवलेल्या होत्या, आमच्याकडून असं झालेलं होतं म्हणून आता तू यांना शिक्षा करणार आहेस का, आम्हाला न्याय हवा आहे, सांग लवकर, असं म्हणत मानिनीला ती जाब विचारत असते. तेव्हा काव्या म्हणत असते की कसली शिक्षा आणि कसलं काय, कारण तुम्ही जो गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मानिनी मात्र म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, न्याय हवाय ना तुला. मग काव्या म्हणत असते की सांगा ना एक गोष्ट, मानिनीला बोलत आहे. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की बस, आता मला कळलं पाहिजे की हे सगळं काय आहे. काव्याच्या समोर आता रम्याचं एकच चालू असतं, आता बाकीच्या सगळ्यांना तू शिक्षा देणार आहेस का आमची शिक्षा रद्द करणार आहे. बाकीचे तुझ्याबरोबर खोटं बोललेले आहेत, मग त्यांना शिक्षा देणार का आमची शिक्षा रद्द करणार हे सांग. तेव्हा काव्या म्हणत असते की काय चाललं हे सगळं, कारण तुमची शिक्षा रद्द करण्यासारखी नाही आहे, तुम्ही चुका नाही गुन्हा केलेला आहे. तेव्हा पार्थ सुद्धा म्हणत असतो रम्या बाद झालं, नको त्या गोष्टी काढून तू बोलू नकोस, कारण तुला माहीत नाही आहे तू काय केलेलं आहे, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, कारण तुमच्यामुळे आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत आणि तरीही आता तोंड वर करून तू बोलत आहे. रम्याचं मात्र एकच असतं, मामी सांग. तेव्हा मानिनी म्हणते की हो, झाली तुमची शिक्षा रद्द, करा तुम्हाला काय हवं ते करा, कामही करू नका आणि काहीच करू नका, तुम्हाला हवं ते करा, असं मानिनी ओरडून सांगत असते. कारण प्रत्येकाला जे हवं ते करण्याची मुभा आहे. प्रत्येकजण आपापल्या गोष्टी लपवून ठेवत आहे, आपापल्या पद्धतीने वागत आहे, असं मानिनी बोलत असते. तेव्हा मात्र तिचा रोष बोलण्याचा काव्याकडे असतो. मान्य तिला राग आलेला आहे, तरीही
काव्याने जी काही फसवणूक केलेली आहे त्या गोष्टीचा तिला जास्त राग आलेला असतो आणि ती त्या पद्धतीने बोलत असते. तेव्हा आता रम्या वारंवार विचारत असते, सांग ना मामी, आमची शिक्षा खरंच रद्द झाली आहे ना? म्हणजे आतापासून आम्ही काही करायचं नाही ना? हे कपडे बदलायचे ना? आमचे स्वतःचे कपडे जे आहेत नेहमीचे ते घालायचे ना? तेव्हा मानिनी म्हणते की हो, तुमची शिक्षा रद्द झालेली आहे आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता, असं मानिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर मानिनीने हेही सांगितलेलं आहे की तुम्हाला जे हवं ते करा, कारण या घरामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे जे हवं ते करण्याचं. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आई तू काय केलंस हे? तेव्हा पार्थला ती म्हणत असते की काय वाटलं, मला कळलं नाही का तिचा रोष काय होता ते? तिने माझ्याकडून बोलून घेतलं, पण युगनं इथं खोटं बोलल्यामुळे सगळा गोंधळ झाला होता. मी काय करणार होते सांग ना. कारण ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या अशा झालेल्या आहेत. मी कसं बोलू त्यांना, मी काय करू, असं मानिनी बोलत असते. तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो की आई तू त्यांची शिक्षा रद्द करायला नको होती. तेव्हा मिथून सुद्धा तेच बोलत असतो. मानिनी म्हणत असते की या घरामध्ये आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या म्हणण्याप्रमाणे राहण्याचं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकजण आपापले वेगवेगळे सिक्रेट्स माझ्यापासून लपवून ठेवत आहे. कारण कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. या घरासाठी, या कुटुंबाला मी एकत्र ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहे या सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत, पण इथे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वागत आहे. कुणाला काही पडलेलं नाही आहे आणि कुणाला काही करायचंही नाही आहे, असं मानिनीचं बोलणं असतं. आणि मानिनी मात्र रागाने बोलत असते. ती म्हणते की नंदिनी, तू जर ही गोष्ट लपवली नसती, वेळीच आम्हाला सांगितलं असतं, तर आज ही वेळ आली नसते, असं म्हणत पुन्हा मानिनी नंदिनीला ओरडायला सुरुवात करते. काव्या म्हणत असते की तुम्ही काय करताय काकू, तुम्ही त्यांची शिक्षा का माफ केली? तुम्हाला कळतंय का त्यांनी काय केलेलं आहे, असं काव्या बोलत असते. तेव्हा मानिनी म्हणत असते की हो, मला सगळं कळतंय, मी काय केलेलं आहे काही नाही केलेलं सगळ्या गोष्टी मला कळत आहेत, पण जे काही घडलेलं आहे ते मला माहिती आहे, पण मी काहीच करू शकत नाही आहे. या घरामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वागत आहे, आपापल्या पद्धतीने गोष्टी लपवून ठेवत आहे. प्रत्येकाला आपापल्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य आहे ना. तेव्हा मिथून म्हणत असतो की मला कळत नाही आहे वहिनी, तुम्ही असं का केलं? तुमच्या लक्षात येत नाही आहे का तुम्ही काय केलेलं आहे? मला सांगा, त्या नंदिनीचे गुन्हेगार होत्या, त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार नंदिनीला होता ना. मग तुम्ही त्यांची शिक्षा माफ करताना नंदिनीला का विचारलं नाही? तेव्हा मानिनी म्हणत असे, काय विचारणार मी तिला? कारण तिला जर विचारलं तर तिनं काय बोलणार होती? तिला जे हवं ते ती करत आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही मला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आणि मी आता जे केलेलं आहे ते योग्यच आहे. या घरामध्ये कोणाला कसं राहायचं तसं तुम्ही राहा, मला कोणाशी काहीच देणं घेणं नाही, असं मानिनी इकडे ओरडून सांगत असते. सगळेजण पाहत असतात. इकडे जीवाला मात्र घरी काय झाले, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत काहीच माहिती नसतं. आणि जीवा मात्र इथे कॅफेमध्ये असतो, एका मीटिंगसाठी आलेलं असतो, त्याचं काम सुरू असतं. आणि तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडत असतात तेव्हा जीवाचा डिझाईन ऑलमोस्ट पूर्ण झालेलं असतं, परंतु जीवाच्या लॅपटॉपची बॅटरी डिस्चार्ज झालेली असते आणि जीवाचा चार्जर मात्र त्याच्यासोबत नसतो. तो म्हणू लागतो की नाही, मला आता चार्जर पाहिजे, हे ना अचानक झालेलं आहे, हे अजिबात मला पटलेलं नाही, असा विचार जीवाच्या डोक्यात सुरू असतो. आणि तेव्हा मात्र जीवा आता सगळ्यांना विचारू लागतो. पहिल्यांदा रिसेप्शनकडे जातो, तिथं विचारू लागतो की चार्जर आहे का, प्लीज मला चार्जर द्या. तेव्हा ती म्हणत असते की नाही, चार्जर नाही आहे. मग ते एक मुलगी तिथे लॅपटॉपवरती काम करत असते, तो धावत तिच्याकडे येतो. त्याला वाटतं की तिच्याकडून तरी आपल्याला चार्जर मिळेल, पण त्याला काही चार्जर तिथे भेटत नाही. तो प्रत्येकाला विचारत असतो, कारण त्याचं काम पूर्ण झालेलं असतं आणि आता चार्जिंग संपल्यामुळं गोंधळ वाढत असतो. ते डिझाईन पूर्ण झालेलं आहे आणि ते सेव्ह करणं गरजेचं आहे, म्हणून तो लॅपटॉप शोधत असतो, लॅपटॉपचं चार्जर शोधत असतो, पण त्याला काही तो चार्जर मिळत नाही. तेव्हा मात्र गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडत असतात आणि जीवा त्याच्या बाजूने सगळे प्रयत्न करत आहे. त्याला चार्जर हवा आहे, त्याला चार्जर शोधायचा आहे,
त्यासाठी त्याचे हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत, पण चार्जर काही मिळत नाही. तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येते आणि म्हणते की तुला हवा असलेला चार्जर माझ्याकडे आहे. तेव्हा जीवा त्यांच्याकडे पाहतच राहतो. आता तो व्यक्ती कोण आलाय? तर इकडे जीवाच्या बाबांसोबत बिझनेस करणारा बिझनेस पार्टनर भालेराव हा तिथं आलेला आहे आणि तो जीवाला आता मदत करत आहे. तो सांगत आहे की हे बघ, तुला जो चार्जर हवा आहे ना, तो चार्जर इथे माझ्याकडे आहे. असं म्हणत त्याने तो चार्जर दिलेला असतो आणि जीवा आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. जीवाही त्यांना नावानिशी ओळखतो. जीवालाही ते कोण आहे ते चांगलंच माहिती आहे. पण आता त्याला चार्जर हवा होता. तो चार्जर देण्यासाठी मदत तर झालेली असते. इकडे मानिनी रम्या आणि वसू बोलत असतात. वसू म्हणत असते की रम्या सांगायला सुरुवात करते की आई, आपली शिक्षा माफ झाली आहे. तुला कळतंय का, आपली शिक्षा माफ झाली, आपला प्लॅन वर्क झाला आहे. तेव्हा वसू म्हणत असते की हो, मला माहिती आहे, कारण मी तर वरती असले तरीही तुमच्या सगळ्यांकडे माझे कान असतात आणि मला माहिती आहे की काय घडलेलं होतं. पण तुला माहिती आहे काही गोष्ट लक्षात आली का तुझ्या? तेव्हा ती विचारू लागते काय झालेलं. तेव्हा मात्र रम्याला वसू सांगत असते की तू विसरली असशील, पण मानिनीचं वागणं कसं होतं, थोडं वेगळं होतं ना. ती काव्यासोबत कशी वागत होती. इकडे नंदिनी आता मानिनीच्या रूममध्ये आलेली असते. तिची समजूत घालण्यासाठी, राग शांत करण्यासाठी ती आलेली आहे. तेव्हा मात्र ती बोलत असते आणि त्याचवेळी तिचं असं म्हणणं असतं की आई, मी हक्काने आले ना तुमच्याशी बोलायला. तेव्हा मानिनी म्हणते अगं मग त्याच हक्काने आधी का सांगितलं नाही आहे, तुला युगबद्दल कळलं होतं तेव्हा. तेव्हा नंदिनी म्हणते अहो, आत्ता 2 दिवसांपूर्वी मला कळलं आहे. मला फक्त एवढं वाटत होतं की युगला त्या गोष्टी ज्या आहेत त्याने स्वतः तुम्हाला सांगितल्या पाहिजेत, म्हणून मी येऊन तुम्हाला सांगितलं नाही आहे. आणि त्याने जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर झाल्या असत्या. एवढाच काय तो माझा उद्देश होता. असं बोलणं चाललेलं असतं. इकडे रम्या आणि वसू बोलत असतात. मानिनीचं बदललेलं वागणं सांगत असतात एकमेकींना, कारण बघितलं ना मानिनी कशी वागत होती. असं इकडे ती बोलत आहे. तेव्हा मात्र वसूला रम्या म्हणत असते म्हणजे. तेव्हा ती सांगते की तुझ्या लक्षात नाही आहे, पण माझ्या पूर्ण लक्षात आहे. मला कळत होतं. काव्या जी बोलत होती त्यावरती मानिनीची रिॲक्शन कशी होती सांग बरं. मानिनी कशा पद्धतीने वागत होती तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हणत ती बोलत असते आणि तेव्हा मात्र तिला म्हणत असते की तुला आठवतंय का, कारण याआधी मानिनी असं कधीच वागलेली नाही आहे. आज ती काव्याच्या बाबतीत रोष होता, तिच्या बोलण्यात वागण्यात. मला सांग, ती काव्याकडे नजर देऊन बोलत तर होती का? तेव्हा रम्या म्हणते की हो, आता तू बोलल्यावर माझ्या लक्षात आले गाई. बरोबर आहे, असंच होतं मामीचं, कारण तिनं काव्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. कारण याच्या आधी काव्या जेव्हा बोलत असते तेव्हा मामी तिला काहीच नाही बोलत, पण आज मात्र तिच्यावर ओरडून बोलत होती, तिचं काहीच ऐकत नव्हती. इकडे मानिनीला नंदिनी म्हणत असते की तू जे केलं ना मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे या सगळ्यांनंतर माझा कोणावर विश्वास आहे तर तुझ्यावरती. माझी मुलं आणि माझा नवरा यांच्यानंतर माझा तुझ्यावर विश्वास आहे. कारण या घरामध्ये प्रत्येकजण कोणाला हवं तसं वागत आहे. प्रत्येकाचे सिक्रेट्स आहेत. कोणाला बाहेर फिरायचं ते फिरतं, कोणाला अफेअर करायचं ते करतं. असं म्हणत तिने आता ओरडायला सुरुवात केलेली असते. नंदिनी म्हणत असते तुम्ही उलटे आकडे मोजा बरं, तुमचा राग शांत होईल आई. तेव्हा ती म्हणते बास ग, तसल्या काव्याच्या फालतू ट्रिक वापरू नकोस. नाही होणार माझा राग शांत, तुला नाही कळणार आहे. अगं माझ्यासाठी माझी मुलं म्हणजे माझं सर्वस्व आहे. त्यांना काही झालेलं मी सहन करू शकत नाही, असं मानिनी बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो आई, मला माहिती आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते की खोटं, इतकं खोटं बोलायचं म्हणजे मला कळतच नाही आहे हे सगळं काय आहे. असं त्यांचं बोलणं चालू आहे. तेव्हा मात्र आता मानिनी चिडलेली असते, ती निघून जाते. इकडे नंदिनी मात्र विचार करत राहते. नंदिनी म्हणत असते हे सगळं काय आहे. जेव्हा मी आणि जीवाने डिवोर्सबद्दल आता त्यांना सांगायचं ठरवलं तर किती अवघड होणार आहेत गोष्टी, असं तिच्या लक्षात आलेलं असतं. ती म्हणत असते की नाही, मला काहीतरी करावं लागणार आहे, असा विचार नंदिनीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जीवा हा धावत धावत येतो. जेव्हा जीवा आलेला असतो तेव्हा तो आल्या आल्या इकडे नंदिनीला मिठी मारतो. नंदिनीला मिठी मारतो आणि सांगू लागतो की फायनान्सर मिळालं आहे, फंडिंग मिळालं आहे नवीन प्रोजेक्टसाठी. नंदिनीसुद्धा खुश झालेली असते. जीवाने मिठी मारलेली असते. जीवाने पहिलं येऊन तिला न्यूज सांगितलेली असते. तिला खूप छान वाटलेलं असतं.
आणि त्याचबरोबर तो नंदिनीला म्हणालेला असतो की हे सगळं झालेलं आहे ते फक्त तुझ्यामुळं, मला तू हवी आहेस. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी कायम तुमच्या पाठीशी असेल. जीवा म्हणतो की पाठीशी नाही, मला तू सोबत हवी आहेस. असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठी मारले आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात. कारण हे कसं शक्य, आता 4 महिन्यानंतर तर दोघंही वेगळे होणार आहेत हे दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. दोघंही एकमेकांपासून बाजूला होतात. इकडे मानिनीला आता मात्र राग आलेला आहे. ती काव्याच्या रूममध्ये आहे. काव्याला ती म्हणत आहे की तुला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. ती पार्थला बाहेर पाठवते आणि काव्याला धमकावत असते. काव्याला सांगत असते की यापुढे माझ्या मुलाचा हात पकडायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. काव्या मात्र शांतपणे उभी राहते. इकडे मानिनी तिला धमकावते आणि तिथून निघून जाते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.